अनियमित पाळी. जर तुम्ही अनियमित पाळीमुळे त्रासलेला आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. मी डायटिशियन मेघा शहा, फिमेल न्यूट्रिशन एक्सपर्ट आणि योगा एक्सपर्ट, आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये पिरियड्स इरेग्युलर का होतात आणि त्यामुळे कोणते त्रास होतात आणि त्यावरती उपाय काय ह्या गोष्टी सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पिरियड्स इरेग्युलर आल्यामुळे मूड स्विंग होणे, चिडचिड होणे, नर्वसनेस, खाल्लेल्या अन्नाचे चांगले पचन नीट न होणे यांसारखे त्रास होतात. त्यामुळे कामामध्ये फोकस राहत नाही, लक्ष राहत नाही आणि नकारात्मक विचार वाढतात आणि मग पुन्हा हार्मोन्स इम्बॅलन्स झाल्यामुळे हे सगळे त्रास होतात. तर हार्मोन्स इम्बॅलन्स होण्याचे दोन मेन कारण आहेत. एक म्हणजे स्ट्रेस आणि दुसरा अनहेल्दी फूड. स्ट्रेस म्हणजे मनावरती वाढलेला ताणतणाव, नकारात्मक विचार, यामुळे शरीरामध्ये केमिकल टॉक्झिन्स तयार होतात आणि या टॉक्झिन्समुळे हार्मोन्स डिस्टर्ब होतात आणि त्यामुळे पिरियड्स इरेग्युलर यायला कारणीभूत ठरतात. आणि अनहेल्दी फूड म्हणजे असे अन्न ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स यांचे प्रमाण कमी आहे आणि बाहेरचं पॅकेज फूड, जंक फूड हे पदार्थ सतत खाल्ले गेल्यामुळे हार्मोन्स डिस्टर्ब होतात आणि पिरियड्स इरेग्युलर येतात. तर यावरती उपाय म्हणजे या आपल्या आहारामध्ये 4 प्रकारचे अन्नपदार्थ ॲड केले पाहिजेत. ते म्हणजे पहिला आहे फ्रूट्स. सगळ्या प्रकारचे फ्रूट्स यामध्ये नॅचरल शुगर असते आणि त्यामुळे आपला मूड स्विंग होणे किंवा सतत काहीतरी खात राहण्याचं जे क्रेविंग होतं, गोड खाण्याचं क्रेविंग होतं, ते कंट्रोल राहायला मदत होते. दुसरं आहे ग्रीन लेफी व्हेजिटेबल्स. ग्रीन लेफी व्हेजिटेबल्समुळे रक्त शुद्ध व्हायला मदत होते आणि शरीरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येते. तिसरं आहे ते म्हणजे नट्स म्हणजे बदाम, काजू आणि मनुके हे भिजवून खाल्ल्यामुळे शरीरामध्ये हेल्दी फॅट्स आणि ओमेगा 3चे प्रमाण वाढल्याने हार्मोन्स बॅलन्स राहायला मदत होते. आणि चौथा आहे ते म्हणजे हर्बल टी. तुम्ही जर चहा रेग्युलर पीत असाल तर चहा बंद करून त्या जागी दालचिनी, पुदिना, आलं यांचा चहा बनवून जर घ्यायला चालू केलं तर तुमचे पिरियड्स नक्कीच रेग्युलर यायला मदत होईल. याचबरोबर फिजिकल ॲक्टिव्हिटीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे, ज्यामध्ये तुम्ही योगा किंवा अदर कोणतेही व्यायाम प्रकार केल्यामुळे शरीराचे फंक्शनिंग नीट होईल आणि हार्मोन्स बॅलन्स राहायला मदत होईल आणि पाळी नियमित यायला मदत होईल. ओके, थँक्यू.